तर हे माझं लेखन म्हणजे लेखक वगैरे ह्या सदरामध्ये बोलण्यासाठी मला बरंच धाडस एकत्र करावं लागतं. कारण मुळामध्ये मी लेखक नाही. म्हणजे लेखक नसताना सुद्धा लेखन करता येतं असा माझा विश्वास आहे. कारण थोडं मी तसं लिहिलंय, पण लेखक नाही. कारण कुठलंही पुस्तक, कुठलंही काव्यसंग्रह कुठलंही माझं प्रकाशित झालेलं नाही. आता असं होतं ना की आजपर्यंत मनातलं काही द्वंद्व असेल, मनातली काही वादळ असतील, आनंद, सुख, दुःख, अगदी समाधान आणि अनुभव हे सुद्धा आपल्याला कागदावर उतरवता येतं. आणि तसंच इतकी वर्ष माझ्याकडून ते उतरत राहिलं आणि अशा अनेक वैहारणी डायऱ्या भरत गेल्या. आता आपल्या जवळच्या आपल्या प्रेमाचे काही माणसं त्यातनं वाचायला म्हणतात, वाचतात, कौतुक करतात, तितकंच मला पुरेसं असतं. आता गंमत अशी आहे की ह्या ज्या वया भरतात त्या कधी कविता असते, कधी लेख असतो, कधी कथा असते, असं काहीतरी वेगवेगळं लिहिलं जातं एवढं खरं. म्हणून मी स्वतःला लेखक अजिबात म्हणत नाही. म्हणजे ते लेखक म्हणणं म्हणजे कसं होईल माहितीये का, की म्हणजे मला चहा कॉफी करता येतं, कधी कधी मी पोहे पण करून घेते आणि माझा उल्लेख पाककला निपुण वगैरे करावा तसं मला वाटतं. खऱ्या अर्थाने मनामध्ये भावनांच्या झालेला गोंधळ हा शब्दामध्ये कागदावर जेव्हा येतो तेव्हा मन मोकळं होतं. आणि मग अनेकांचा गैरसमज असा होतो की ही नेहमीच फार खुश असते. कारण अगदी खुशाल चंदू, हिला काही प्रॉब्लेम नाही, तिला समस्या नाही, पण त्यांना माझ्या याच्या मागचं कुठेच माहीत नाही की मी जे जे काय लिहिते ते सगळं वहीमध्ये आपोआप अपलोड केलेलं असतं. त्यामुळे मी मोकळी असते आणि मग मी खुश राहायला एकदम तयार असते. तर हे असं साधारण प्रेशर कुकर सारखं की मनात आलेलं प्रेशर शिट्टी वाजवल्यासारखं कागदावर लिहायचं आणि मोकळं व्हायचं, असं गोळा झालेलं जे लिखाण आहे त्यातलाच म्हणजे आज जसं म्हणजे श्रीमंतीने नुलकरनी मला कधीतरी आग्रह करावा आणि मग मी तुपातला शिरा करावा, इतपतच माझं पाककौशल्य म्हणजेच लेखनाचं. आणि त्याच दृष्टीने एक अनुभवात्मक लिहिलेली कथा अगदी लहान ती मी आपल्यासमोर आता माझ्या लेखनातले मांडणार आहे, म्हणजे वाचून आपण आहे किंवा सादर करणार आहे. तर माझं माहेर विदर्भातले आहे, त्यामुळे मला मराठी भाषेबद्दल थोडं जरा अधिकच प्रेम आहे. आणि त्यातला गोडवा, त्यातल्या गमती त्या मला आवडतात. आणि असंच एका लहान गावात गेलेला असताना मला हा जो प्रसंग ऐकायला मिळाला, जो नुकताच घडून गेला होता, त्याच्यावर मी लिहिलेली एक छोटी कथा आपल्याकडे सादर करते. तर त्याचं नाव आहे एक असाही एक सत्कार. विदर्भातलं लहानसं खेडं, विदर्भातलं लहानसं खेडं आदर्श गाव म्हणून बक्षीस मिळालेलं, स्वच्छ गावाचा किताबही मिळालेलं. आणि या सगळ्यामध्ये मात्र शिवाजी महाराज, शिवाजी मास्तरांचा फार मोठा वाटा, अगदी सिंहाचा वाटा. शिवाजी मास्तर हे प्रकरण जरा वेगळंच. आता हे गाव ना हे साधारण अकोला, शेगाव, जळगाव, खामगाव याच्यामध्ये असलेलं निमगाव, लहान गाव. आणि या ठिकाणी आज पंचायतच्या ऑफिसमध्ये भयंकर गडबड चालली. सदाशिवची गडबड दिसते. सदाशिव म्हणजे शिपाई. आज मीटिंग आहे ना अर्जंट. तसा सरपंचांचा निरोप आलाय, त्याच तयारीमध्ये बहुतेक सदाशिव आहे. आत्ता इतकी सरपंच आहे, इतर सभासद पण येणारच आहेत. सगळं कसं शिस्तीत पाहिजे असतं सरपंचांना. आले वाटतं सरपंच. बरोबर ढगे अण्णा आहे, उमाळे मास्तर आहे, टाकडे लोहार, तुक्या लोहार, सगळ्या गावाची जशी जबाबदारी ह्या 4-5 लोकांवर आहे असा यांचा आविर्भाव. बस गडबडीमध्ये आत शिरले, आपापल्या खुर्च्या सरसावल्या, बसले आणि बसल्यानंतर झाली सुरुवात. बोला सरपंच, काऊन बोलावली मीटिंग?
सांगायला सुरुवात केली. आता काय आहे, वरून आदेश आलाय आपल्या गावात एक सत्कार घ्यावं लागते. मग कोणाचा घ्यावं? आता त्याचं म्हणणं असं आहे की ज्याचा सत्कार घ्याल तो सत्शील पाहिजे, गावासाठी काहीतरी करेल पाहिजे. आता काय सांगताय, असा माणूस सापडेल का आपल्या गावात? सगळे डॅमेज आहेत असं कसं म्हणता मोरे यांना? शिवाजी मास्तर काय आहे, शिवाजी मास्तरच्या आज्ञादी आपण नाही लागत बा. अहो लई पंचायत आली, शिवाजी मास्तरला भेटणार कोण? तू क्या म्हणता? अण्णांनी विचारलं, असं कसं म्हणतात अण्णा? शिवाजी मास्तर आपला एकदम अवघ्या माणूस असं आवड तो धड कोणाशी बोलत नाही, समोर जावं तर अंगावर येते लस्कन. तातडवाणी शंका काढली. हे खरं आहे हो, पण तू ओरडते कशासाठी? स्वच्छतेसाठी ओरडते, शिस्तीसाठी ओरडते. मग गावाच्या लोकांची अन्न झाडते, सकाळी तो केर नेऊन फेकते, गावाच्या वेशी बाहेर खत करतो म्हणते. आता हे असं 30 वर्ष शाळेमध्ये त्यांना मास्तर की नाही का केली, म्हणून स्वच्छवाचं आपल्या स्वच्छवाचं पारितोषिक पण त्याच्याही मला मिळालं ना आपल्याला. काही का असं ना, गावासाठी काही ना काही तो करते ना, पण कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या पद्यात नाही. अगदी असं तर काय झालं बरं, मग आता असं करा, मग शिवाजी मास्तरले फायनल करा फायनल करा. आता त्या शिवाजी मास्तरची गंमत, त्याला पेन्शन भेटली, ते पण त्याने स्वतः जाऊन केली नाही, पण भोपळे मास्तरना, भोपळे वकिलांना 4 वेळा दिलेले खेटे मारले, तेव्हा जाऊन त्याची पेन्शन आहे. पेन्शन भेटली याची आनंद नाही, त्याला दुःख पण. आता असा हा याच्यापेक्षा सत्शील माणूस असते काय? झालं, सरपंचांनी शेवटी निर्णय घेतला, शिवाजी मास्तरचा सत्कार करायचं ठरलं आणि मीटिंगचा दिवस ठरला. सत्काराचा दिवस उजाडला, गावामध्ये दौंडी पिटली गेली होती. संध्याकाळी 5 वाजता शाळेच्या मैदानावर यावं लागते व साड्या घेतली. पोरा टोळांनी गावकऱ्यांनी शाळेचं मैदान तुडुंब भरलं. एका बाजूला 2 टेबल, 4-5 खुर्च्या, टेबलावर ठरलेलं कापड, 1 तांब्या, 1 फुलदाणी. झालं, अगदी नेहमीचा दामानिमा तयार झाला. आणि तालुक्यावरून जिल्ह्यातून पाहुणे पण यायचे. झाले 5 वाजले, 5:30 वाजले, तेवढ्यात गुरुजी आले. लोक पोरांनी ओरडा केला, ओ गुरुजी इकडे येऊन बसा आमच्यात. गुरुजी पोरांच्या मध्ये जाऊन बसले. गुरुजी तसे पोरांचे लाडके. पोट्टे हो, तुम्हाला गोष्ट सांगू? म्हणजे सांगा. अजून तर कोणीच आलं नाही. आणि हे साहेब लोक कधी येणार? तेवढ्या मोठे धावपळ झाली. धावत पळत दुरून गुरुजी गाड्या आल्या, धुराला उडवत पटापट सगळे उतरले. 4-5 खुर्च्या होत्या, त्याच्यावर पटपट जाऊन बसले. तेवढ्यात सरपंच म्हणाले, अहो साहेबनी घेतले, मास्तर अजून आलेच नाही, ते काय समोर बसले आहेत? अहो मास्तर तिकडे काय करता? वर या. वर आले. बिचारे शिवाजी मास्तर एका बाजूला उभे राहिले. एका बाजूला आणि त्याने खुर्ची नाही का? कोणी आपल्या खुर्च्या सोडल्या नाही. तेवढ्यात सदाशिवनी खुर्ची आणून दिली आणि गुरुजींनी आपलं त्या खुर्चीमध्ये स्थानापन्न झाले. समारंभ सुरू झाला. कसे बसे शिवाजी मास्तर खुर्ची घुटफळ करून बसले होते. समारंभ सुरू झाला. सगळे हात तुरे स्वागत. सरपंचांनी तर सरकारी अधिकाऱ्यापुढे अगदी वाकून स्वागत केलं. शेवटी एकदाचा मास्तरांच्या गळ्यात हार पडला. मास्तरांनी सगळं काढून टेबलावर ठेवलं, शाल नारळ सगळं. आलेले अधिकाऱ्यांची भाषणं झाली, नेत्यांची भाषणं झाली, सरकारी यंत्रणा, सामाजिक जाणीव, समाजसेवा, कर्तव्य, गरिबी, गावाचा विकास, काय नाही ते सगळं भाषणामध्ये झालं. तेवढ्या ठिकाणी सांगितलं, अहो शिवाजी मास्तर त्यांचा सत्कार आहे, त्यांनी मनोगत सांगायला सांगा. अरे हो, ते राहिलंच नाही. आणि झालं, शिवाजी मास्तर मनोगत सांगा असं म्हटलं आणि तिथेच घात झाला. आता शिवाजी मास्तर पोरांशी, प्रेक्षकांशी संवाद साधल्यासारखं भाषण करायला लागले. पोरं सांगा बरं, आपण केव्हापासून अटी बसेल आहोत? ते म्हणले केव्हापासून गुरुजी. आता हे म्हणतात गुरुजी उशिरा आले. बरं आणि सांगा, हे साहेब लोक गुरुजी उशिरा आले आणि मग पोट्टेवर सांगा बरं सत्कार कुणाचा? तुमचा गुरुजी. मुलं ओरडली. एकदा पुन्हा सांगा, सत्कार कुणाचा? तुमचा गुरुजी. मग
हार पहिलं कोणाने पाहिजे? तुम्हाला गुरुजी, म्हणून तेही ओरडायला लागले. आणि मग गुरुजी सायाचे भाषण देतात, समाज कार्याची ओढ आहे म्हणतात, सामान्य माणसाची चिंता आहे म्हणतात. सारे मूर्ख, सगळे ढोंगी, आणि मले मूर्ख समजतात म्हणून समजून राहिले काय सगळे? 30 वर्ष मास्तरकी केली, फुकट नाही. मास्तरची गाडी आता सुसाट सुटली होती. मागं पुढं न बघता प्रेक्षकांमध्ये टाळ्या हशा चालू होता. आणि प्रेक्षकांमधनं आवाज आला तेवढ्यात, मास्तर मांग बघा मांग. काय झालं? अहो सगळे साहेब लोक तर पळून गेले, खुर्च्या तर रिकाम्या झाल्या. आणि मास्तर वळून पाहिलं, गेले गाडे सगळे. घाबरले वाटते मले. चला पट्टे मग आपण बी घरीच जाऊ, कशाला थांबायचं? मास्तर तुमची शाल नारळ सगळं राहिलं ना इथंच ठेवलं. मास्तरांनी मात्र मागे वळून त्या शालीकडे नारळाकडे अजिबात पाहिलं नाही. आणि मास्तर सरळ आपल्या घराकडे निघून गेले. धन्यवाद रागिणी मॅडम. मी आता श्री राजेंद्र गाडगे यांना त्यांचं लेखनाबद्दलचा अनुभव सांगायला बोलवते. राजेंद्र गाडगे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत आणि राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. एकूण त्यांची 10 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. सातारा इतिहास संशोधन मंडळ कार्यकारिणीचे सदस्य आहेत. मला वाटतं याच्यामुळे जास्तीत त्यांची परिचय देण्याची गरज नाही, कारण ते आपल्याला सर्वांना माहिती आहेतच. घाडगे सर. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम संयोजकांच्या मनापासून आभार. खरं तर ह्या साहित्य संमेलनामध्ये मी श्रोता म्हणून येणार होतो, वाचक म्हणून येणार होतो, परंतु डॉक्टरांचा मेसेज आला की तुम्ही या सत्रामध्ये बोलायचं आहे, आपण संधी दिली, त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा आभार. माझे लेखन तसं पाहिलं तर माझं लेखन हे शालेय जीवनापासून सुरू झालं. 9वीत असताना पहिली कविता लिहिली, त्यावेळी 14 वर्षांचा होतो. नंतर पुढच्या 14 वर्षांचा सगळा वनवास सुरू झाला. वडील रिटायर्ड झाले आणि सगळी परिस्थिती कोलमडली आणि पोटाचा आणि भाकरीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे लेखन काय पुढे झालं नाही. 27व्या वर्षी नोकरी लागली आणि पुन्हा थोडा कवितेकडे वळलो. सुदैवानं मला अनेक प्रेरणास्थाने भेटली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी प्रसारमाध्यमाचा खूप मनापासून आभारी आहे. मनापासून अगदी आपल्या सातारची तर सर्वच दैनिक आणि अगदी मुंबई पुण्याची स्वतः त्यांनी आकाशवाणी सातारा असेल, सगळ्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली आणि एक उभारी देतात ते. तर कात्रे सर इथं आहेत, त्यांनी सुद्धा सकाळमध्ये अनेकदा माझ्या कविता लेख वगैरे त्यांनी आणि प्रसंगी त्यांनी माझ्या लेखनाला शीर्षक सुद्धा दिलेली आहे. मी शीर्षकच विसरून जायचो. तर अशी सगळी मंडळी भेटली मला. कवितेच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर पहिली कविता माझी मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य या विशेषांकात प्रकाशित झाली आणि मी खरोखर सुखावून गेलो, कारण हे काय अपेक्षित नव्हतं. मुंबईसारख्या ठिकाणी ज्या वेळेला पोस्ट कार्ड किंवा आंतरदेशीय पत्र किंवा बंद पाकिट असा प्रकार होता, त्यावेळेची ही गोष्ट आहे. 89 सालातली, फोन वगैरे काही नाही आणि आपण मुंबईला कविता पाठवायची, ते प्रकाशित होणार आहे येणार वगैरे काही माहिती नव्हतं. आणि ते विशेषांकामध्ये कविता प्रसिद्ध झाली, मानधन सुद्धा मिळालं. हे सगळा सतत धक्का होता त्यावेळेला. नंतर मग 93ला आपल्या साताऱ्यात साहित्य संमेलन होणार ही बातमी वाचली आणि मी अलिबागला होतो, माझं पोस्टिंग अलिबागला होतं त्यावेळेला. आणि मला 2-3 मित्रांनी सातारचे सांगितलं की सातारला जा. माझं तसं मी आजोळी वाढलेलं आहे कराड तालुक्यात कळवडीला, घर वगैरे इथं काही नव्हतं. आणि सातारला जा आणि शंकर सारडांना भेट म्हणाले. इथं सातारला आलो, शंकर सारडांना वही दाखवली आणि सारडांनी मला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं लेखन शैलीला. म्हणजे कवी म्हणून पुढे आणण्याचं काम साहित्य संमेलनामध्ये सातारच्याच मला त्यांनी केलं खऱ्या अर्थानं. त्यांनी प्रस्तावना दिली माझ्या कविता संग्रहाला, कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केला. ती खूप मोठी मजल माझ्यासाठी होती खरं तर. आणि त्यांनी आवर्जून सगळ्या संमिश्र कविता होत्या माझ्या, काही भाव कविता होत्या, काही गीताबद्ध होत्या, काही वात्रटिका होत्या, काही विडंबन काव्य होती. असं संमिश्र काव्य होतं, जसं सुचत तसं मी लिहित गेलो होतं. असं काही कुठल्या विषयाला होऊन घेतलं नाही माझं लेखन मी कवितेच्या अनुषंगाने. पण त्यातल्या वात्रटिका त्यांना जास्त भावल्या आणि ते म्हणाले विनोदीच
कविता लिहितो, एक तुझी वेगळी ओळख होईल. आणि मग सुदैवाने मला रामदास फुटाणे असतील, यशवंत देव असतील, नायगावकर असतील, त्यांच्याबरोबर कवी संमेलनासाठी मी व्यासपीठावर असायचो बरोबर. आणि मग त्यांचा प्रभाव साहजिकच आहे, थोडासा विडंबन कवितांसाठी वात्रटिकांचा माझ्यावर पडला. आणि माझा दुसरा कविता संग्रह प्रासंगिका, त्याला यशवंत देवांचीच प्रस्तावना लाभली. तो अलिबागला प्रकाशित झाला माधव पोतदारांच्या हस्ते. ते ज्येष्ठ समीक्षक होते रायगड जिल्ह्यातले. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी तो कविता संग्रह घेऊन पुन्हा सातारला आलो आणि साठा साहेबांना दाखवला तो. आणि घेतला, तो वाचला, काही बोलले नाही, ते शांत असतात, कधी काही व्यक्त होत नाहीत लगेच. आणि नंतर मला अलिबागला परत गेल्यानंतर काही दिवसांनी मला एखादा साप्ताहिक सकाळचा अंक आणून दिला. तर म्हणाले हे वाच. मी बघितलं तर त्याच्यात माझ्या पुस्तकाचं समीक्षण शंकर साहेबांनी लिहिलेलं होतं त्या वात्रटिकाचं. आणि पुन्हा मग मी बदलीसाठी प्रयत्न केला. 95ला मी पुन्हा सातारला आलो बदली करून. आणि 95ला एक मला सुखद धक्का मिळाला. मला पुण्यातून फोन आला, लोकसत्ता वाचलं असता. तो म्हटलं नाही, आजच्या लोकसत्ताला तुझं पुस्तकाचं परीक्षण आहे वात्रटिकांचं. म्हणजे हे असं मला माणसंच खरं तर उभारी देत गेली. म्हणजे मी माणसं वाचत गेलो पुस्तकांपेक्षा जास्त, खरं सांगायचं झालं तर कविता लिहिताना. आणि त्या माणसं वाचण्याचा मला माझ्यावर प्रभाव, कारण खूप खेळीमेळीच्या वातावरणात मला यांनी वागणूक दिलेली आहे. म्हणजे यशवंत देवांबरोबर तर अक्षरशः गप्पा मारत मी बसलेलो आहे. आणि शिरीष पै असतील, शिरीष पैंनी मला घरी कॉपी करून दिलेली आहे. म्हणजे त्यांनी इतकं त्या प्रति बद्दल बोलल्या की म्हणजे कसं एखादी बहीण आपलं दुःख व्यक्त करते किंवा भावना मनातल्या मोकळ्या करते ना, तशा त्या बोलल्या. मला आश्चर्य वाटायचं. म्हणजे मी कसा 26-27 वर्षाचा, फार काही ज्ञान नाही. ह्या वारकरी म्हणतो आपण साहित्य वारकरी म्हणून जी काय वाटचाल सुरू होती त्या अगदी नव्हता. पण ही माणसं मला भेटत गेली आणि मी घडत गेलो. आणि हे करत असतानाच एकदा असं जाणवलं की आपलं घर कुठंतरी पाहिजे, कारण शेतीवाडी नाही, घर नाही, काही नाही. आणि म्हणून साताऱ्यात आल्यानंतर पहिल्यांदा मी घर बांधायच्या ईर्षेनं पेटलो आणि काही पैसे गोळा करून बचत करून काहीतरी करून घर बांधायचं असं ठरवलं. त्यामुळं ते लिखाण बंद पडलं, मागं पडलं. पण परत एकदा असं झालं की मी जरी लिहित नसलो, आता सुद्धा डॉक्टरांनी मला विचारलं की काय लिहिताय, तर म्हटलं लिहित नाही, मी वाचतोय. म्हणजे माझं वाचन सातत्यानं चालू असतं, त्यात कधीही खंड पडत नाही. म्हणजे इकडे माझी मिसेस टीव्ही बघत बसलेली असते, पण मी इकडे पुस्तक घेऊन बसलेलं असतो. माझा तिला डिस्टर्ब नसतो, तिचा मला डिस्टर्ब होत नसतो, कारण तिचे कान तिकडे असतात, माझं मन पुस्तकात असते. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की बाबा तुझं तू केलं तर मला काही तसं वाटत नाही. आणि मी मुळातच लेखनावर आणि पुस्तकांवर प्रेम करणारा माणूस आहे. पुढं प्रमोशनच्या अनुषंगाने सोलापूरला गेलो. आणि एक गोष्ट घडली परत. 2002 साली मला डॉक्टर जयसिंगराव पवारांची भेट झाली. वाईला मी व्याख्यान ऐकायला जायचो मी नेहमी. आणि त्यांनी मला इतिहासाकडे वळवलं. आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही कविता लेखन बंद करा, कथालेखन बंद करा, तुम्ही इतिहास लिहा, तुमच्याकडे प्रतिभा चांगली आहे. आणि मग मी पुन्हा इतिहासाकडे वळलो. राजेश्री शाहू महाराजांचा मोठा ग्रंथ त्यांनी मला वाचायला दिला. आता एवढा मोठा इतिहासाने हा कसा क्लिष्ट विषय, त्यात नोकरी माझी वळवंटातली, विमा क्षेत्रातली आणि कॉमर्स ग्रॅज्युएट. आता मला काय करायचं म्हटलं, पण ठीक आहे, एवढ्या मोठ्या माणसानं खांद्यावर हात ठेवून सांगितलेलं आपल्याला तुम्ही लिहा, तर वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. मग मी म्हटलं चला, शाहू महाराज खूप ते वैचारिक वगैरे हे ते सगळं बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे. लहान मुलांसाठी शाहू महाराजच नाही. आणि ते एक डोक्याला क्लिक झालं. आणि मग शाहू महाराजांच्या स्फूर्तिकथा नावाचं मी पुस्तक एक 3 वर्ष अभ्यास चरित्राचा सरांच्याकडे, पवार सरांच्याकडे 3 वर्ष हरपाटे मारत होतो मी. आणि मग ते पुस्तक झालं. आणि गद्यातलं माझं पहिलंच पुस्तक आणि त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे मला राजेंद्र मानेंचा दिवाळीचा कालखंड होता. राजेंद्र मानेंचा फोन आला, म्हणाले अभिनंदन. म्हटलं शुभ दीपावली. नाही म्हणजे अभिनंदन. अहो म्हणजे शुभ दीपावली म्हणून अभिनंदन कसलं? अरे म्हणजे पुरस्कार मिळाला तुला. ते प्रकाशकाला पुस्तक पाठवलं, मलाही माहिती नव्हतं. तोही सुखद धक्का. म्हणजे हे असे धक्के, सुखद धक्के बसत गेले आणि मी लेखक म्हणून घडत गेलो. त्याच्यानंतर पुन्हा माझी बदली झाली, मी तुम्हाला सांगितलं. पण बदली झाली तरी त्या अनुषंगानं नकारात्मक दृष्टिकोन बाजूला ठेवून मी इतिहास वाचत राहिलो. आणि शहाजी महाराजांचं चरित्र माझ्याकडून लिहून झालं, ते अतिशय सुंदर झालं. त्याच्या ऑडिओ क्लिप इतक्या जगभर गेल्या की अनेकांनी वाचक किती प्रेम करतात आपल्यावर आणि लेखक कसा घडतो हे मी अनेकदा अनुभवले. अगदी जळगावपर्यंत मला राजापूरपासून जळगावपर्यंत व्याख्यानं दिली मला लोकांनी. म्हणजे काही माहिती नसायचं. म्हणजे थायलंडला मी व्याख्यानाला जायच्या अगोदर मी त्यांना 10 वेळा विचारलं की राजेंद्र गाडगे तुमच्यापर्यंत पोहोचला कसा. कारण लेखक म्हणून आपण पोहोचतो आणि वाचक आपल्याला असं उचलून धरतो, ही खूप गोष्ट
मोठी आहे माझ्यासाठी, प्रत्येकासाठी तसं म्हणलं तर. आणि अशी बरेच मी एक IPS अधिकारी होते कलकत्ता, आता बंगाल, अशी तुमचं बंगाल, ओरिसा आणि आसाम ह्या तिन्ही राज्यांचे ते प्रमुख आहेत. त्यांनी असाच एकदा फोन केला, म्हणजे मला तुमचा माझ्या गावी सत्कार घ्यायचा आहे. ही सगळी माणसं म्हणजे सामान्य माणसांपासून मोठ्या वाचकांपर्यंत मला माणसं, लेखक मंडळी सगळी भेटत गेली आणि मी घडत गेलो. इतिहासाच्या अनुषंगानं सांगायचं झालं तर शेवटचा मुद्दा सांगतो. राजनीतीनं शहाजी महाराज, पुन्हा शाहू महाराज आणि थोरले संभाजीराजे, म्हणजे शिवरायांचे बंधू थोरले संभाजीराजे, अलीकडेच प्रकाशित झालेलं तारणाणी साताऱ्यात 31 वर्ष अजिंक्य ताऱ्याला होत्या. खूप मोठा संघर्ष केल्याने त्यांनी स्वराज्य वाचवण्यासाठी प्रचंड हाल काढलेले आहेत त्यांनी. हे कुठं आलं नव्हतं. ते ताराणींचं पुस्तक प्रकाशित झालं, मोठा ग्रंथ प्रकाशित झाला 200-250 पानांचा, 252 पानांचा. आणि हे सगळं मला चांगली लोकं भेटली, वाचकही चांगले भेटले आणि लेखकही चांगले भेटले, मार्गदर्शक भेटले, म्हणून माझ्यातला लेखक घडत गेला. ही माझी वाटचाल आहे. वैशिष्ट्य आणखीन एक म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवारांबरोबर मी एक सहलेखक म्हणून पुस्तक लिहिलेले शाहू महाराजांवर. आणि कोल्हापुरातली एक फाउंडेशन संस्था आहे, जशी त्यांची मातृबंध संस्था आहे तशी राजर्षी फाउंडेशन कोल्हापूरमध्ये संस्था आहे. आणि या पुस्तकाला आधारित 2री पासून 9वी पर्यंत परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी 3000 विद्यार्थी या परीक्षांना बसतात आणि आतापर्यंत 30,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत. असा एक लेखक राजेंद्र घाडगे सर्वसामान्य घराघरात सुद्धा पोहोचला. आपलं प्रेम उदंड आहे. तुमची आशीर्वाद सदिच्छा सदैव पाठीशी राहते एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. अत्यंत हृदय, अनुभव संपन्न आणि ओघवता असा लेखन प्रवास आपण सांगितला. धन्यवाद घाडगे सर. यानंतर मी श्री सुनील शेडगे यांना त्यांचा लेखन अनुभव सांगण्यासाठी बोलवते. साताऱ्याच्या सहवासात आणि रेडिओ व्यवस्थेमुळे आपल्या सगळ्यांना परिचित असलेले सुनील शेडगे शब्दानुकूल पुरवणीचे संपादक, पत्रकार, सकाळ वर्तमानपत्र, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समूहाच्या बातम्या ते सकाळ पेपरमध्ये देतात. त्यांना मी त्यांच्या अनुभव कथनासाठी बोलू. सर्वांना नमस्कार. आज आम्ही पुस्तकप्रेमी या समाजाच्या वतीनं जे आपलं वार्षिक स्नेहसंमेलन होते त्यात मला माझं लेखन या विषयावर बोलण्याची जी संधी मिळते त्याबद्दल मी सर्व संयोजक यांना धन्यवाद व्यक्त करतो. माझं लेखन या अनुषंगानं बोलताना खरं तर लेखन हे आत्मप्रकटीकरणाचं, आपल्या मनातल्या भावना स्पष्ट करण्याचं, लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत प्रभावी, समर्पक असं आपण माध्यम मानतो. खरं तर सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाचा बघतो की आयुष्य अत्यंत धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे, गुंतागुंतीचं आहे. आणि अशा स्थितीत मन शांत ठेवणं, निवांत ठेवणं आणि लिहिणं, त्याच्यावर विचार करणं आणि त्याच्या पुढे जाऊन हे लेखन प्रसिद्धीला करणं, लोकांच्यापर्यंत ते वाचकाभिमुख होणं, ही खरं तर खूप मोठं आव्हान असतं, कसरत असते. खरं तर जे मी लेखन करतो या 2-3 पातळीवर लेखन माझं सुरू आहे. मी मुळात ग्रामीण भागातून आलो आणि मी दैनिक सकाळसाठी गेली 25 वर्ष लेखन करतो आणि अत्यंत सातत्यानं, अविरतपणे, अखंडपणे हे लेखन सुरू आहे. माझ्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते सन्माननीय श्रीकांत कात्रे साहेब आहेत, मुकुंद फडके साहेब समोर बघितले की त्यांनी अगदी माझ्या पायाभरणीपासूनचा प्रवास सगळ्यात पाहिलेला आहे. आणि एका आठवणीसारख्या ग्रामीण भागातून लेखन करत असताना मुळात पत्रकारितेतलं लेखन साहित्यिक मूल्य जरा असतं का हा प्रश्न बऱ्याचदा उपस्थित होतो. परंतु मी जे लिहिलं ते अत्यंत विधायक, रचनात्मक आणि वाचकांना त्याला आपण ह्युमन सक्सेस स्टोरी म्हणतो. किंवा मी 1000हून अधिक स्टोरी लिहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून मी प्रचंड लेखन केलं. गेली 25 वर्ष म्हणजे सलग 100 भाग मी दैनिक सकाळमध्ये उपक्रम शिक्षक लिहिलेले होते, उपक्रमशील शाळावर लिहिलेले होते. त्यानंतर आपण बरीच आता मोठी नावं बघतो की आदिती स्वामी असेल, सुदेशना शिवणकर असेल, अनुष्का कुंभार असेल, किंवा आता परवा चीनमध्ये जी हॉकीची स्पर्धा झाली त्यात भारतीय संघातून खेळणाऱ्या 2 म्हणजे आपल्या मुली होत्या, वैष्णवी फाळके, त्यानंतर ऋतुजा पिसाळ. ऑलिम्पिकपर्यंत जो मुलगा गेला आपला तो ग्रामीण भागातला, त्याचं नाव होतं प्रवीण जाधव म्हणून. त्या सर्वांचा सुरुवातीचा जो प्रवास आहे अगदी शालेय जीवनापासून, म्हणजे आदिती स्वामी 5वीला असताना मी तिची बातमी लिहिली होती. आज आदिती स्वामी पद्मश्री आहे. त्यानंतर तिला अर्जुन पुरस्कार तिला मिळालेला आहे. म्हणजे अनेक म्हणजे केवळ राजकारण किंवा केवळ नकारात्मक अशा बातम्यांना लिहिता सुद्धा आपण किती प्रभावीपणे रचनात्मक विधायक लिहू शकतो या दृष्टीनं मी गेली सातत्यानं
25 वर्ष लिहितोय आणि याचंच फलश्रुती म्हणजे शब्दांकुर पुरवणीचे बऱ्यापैकी संपादन माझ्याकडे आहे. त्यानंतर श्रावण वाटा, मूर्खा वेगळी माणसं, रावळी मंदिरी यासारख्या मालिका मी वर्षभर दैनिक सकाळमध्ये लिहिलेल्या आहेत. आजच आपण सर्वांनी शब्दांकुरमध्ये विश्वास पाटलांच्या वरती म्हणजे 1993 मध्ये सातारा येथे जे 66 अखिल भारतीय साहित्य संमेलन झालेलं होतं त्याच्यावर मी आज एक लेख लिहिलेला आहे. तर हे करत असताना म्हणजे अनेक प्रतिभासंपन्न लोक असतात किंवा पडद्यामागे असतात, त्यांना पुढे आणण्याचं काम प्रामुख्यानं मी केलेलं आहे. जे उद्यमशील शिक्षक पुस्तक होतं तर त्याच्यावर सकाळनं परत पुस्तक काढलं. तंत्रस्नेही शिक्षक जे आहे त्याच्यावर पण पुस्तक काढलेलं आहे. म्हणजे हे लेखन करत असताना संग्रही संकलनात्मक स्वरूपाचं जरी लेखन असलं तर ते तरी त्याला निर्मिती मूल्य मानताना थोडी कदाचित विसंगती ठरेल. परंतु हे करत असताना मी माझं साहित्यिक जे लेखन आहे तेच सुद्धा मी चालू ठेवलेलं आहे. साताऱ्याच्या सहवासात एक माझं पुस्तक आहे जे साताऱ्यात आपण बऱ्याचदा कास पाहिला असं म्हणतो किंवा वजरायचं धबधबा, त्याच्या पलीकडे अनवट वाटा खूप आहे की तिथपर्यंत सहजासहजी लोक पोहोचत नाही. तर याच्यावर मी विपुल लेखन केलं, स्वतः फिरलेलो आहे आणि साताऱ्याच्या सहवासात म्हणजे एक आनंदाची अभिमानाची गोष्ट असेल की आता 27 तारखेला जागतिक पर्यटन दिवस आहे. तर त्या दिवशी साताऱ्याच्या सहवासाची या पुस्तकाची 5वी आवृत्ती पुण्यात प्रकाशित होते. त्याचबरोबर रेडी ते रेवस हा प्रवास जो आहे, रेडी म्हणजे कोकणातलं शेवटचं टोक आणि रेवस म्हणजे मुंबई आपण रेवस मानव म्हणतो गेट ऑफ इंडियाचं, हा प्रवास मी 5-6 दिवसात दुचाकीवर एकट्याने केलेला होता. आणि हे जो सगळा अनुभव हा रिपोर्टाचा अंगानं बरेच आपण आणि औषधांची पुस्तकं वाचतो त्यात रिपोर्टाचा खूप प्रभावीपणे वापर केलेला होता. तर त्या अंगाने हे सगळे निरीक्षण जे आहेत मला भेटलेली माणसं असतील, निसर्ग असेल, गड किल्ले असतील, वेगळ्या वाटा असतील, काही धक्कादायक प्रसंग हे सगळं त्या पुस्तकात उतरलेलं आहे. या पुस्तकाची 2री आवृत्ती सुद्धा आता म्हणजे पुण्याच्या परिस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. याच्या आवृत्ती सुद्धा आता 27 तारखेला 2री आवृत्ती येते. आता नवीन लेखनाच्या दृष्टीनं जर म्हणायचं गेलं तर आता आपल्याकडे अखिल भारतीय साहित्य संमेलन होतंय. तर या साहित्य संमेलनात 2 पुस्तकांचं माझं नियोजन आहे. एक म्हणजे पुसट रेषा नावाचं पुस्तक आहे, ललित पुस्तक आहे. बऱ्याचदा असं होतं की माणूस वयानं वाढत जातो मात्र आठवणीच्या रूपाने त्याचं मन मागं धावत असतं. साधारण 90च्या दशकातल्या ज्या आठवणी आहेत या पुस्तकात चितारलेल्या आहेत. त्याचबरोबर गाव पुणा नावाचं एक पुस्तक आहे ते सुद्धा माझा तो ओघ घातलेला आहे. अनेक ठिकाणी मी गावांना भेटी दिल्या किंवा माझ्या मनात रुतलेली काही गावं होती, मला भावणारी काही गावं होती, या गावाविषयी थोडंसं विस्तारानं सविस्तर असेल या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. आणि हे सगळं करत असताना बऱ्याचदा असं आपण म्हणतो की जे लेखन असतं जेव्हा तुमच्याकडे उर्मी असते तेव्हा ती स्वस्त बसून देत नाही. आता आपण बघतो की प्रत्येकालाच काही ना काही व्याप असतोय किंवा प्रत्येकाच्या मागे कुठली तरी वेदना असते, व्यथा असते. मात्र यातून हे पुस्तक लेखन म्हणजे कुठलंही लेखन असतं ते तुम्हाला खऱ्या अर्थानं मला एक विरंगुळा देण्याचं कार्य करत असतं. आणि त्या दृष्टीनं माझं लेखन आणि मुळात लेखनासाठी आपल्याला स्वतः वाचनाची पायाभरणी करणं गरजेचं असतं. त्यामुळे आता जसं सरांनी नमूद केलं गाडगे सरांनी सतत माझं वाचन सुद्धा सुरू असतं. आणि खऱ्या अर्थाने चिटणीस साहेब असतील, सोटरी सर असतील, डॉक्टर राजेंद्र माने, आमचे मार्गदर्शक सन्माननीय उपशिक्षण अधिकारी रवींद्र खांदरे साहेब आहेत, निकम साहेब आहेत, या सर्वांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे माझ्यासारखा एक वेळस्थ गुजरा माणूस ग्रामीण भागातून येणारा आज सकाळमध्ये अत्यंत प्रभावीपणे माझं काम सुरू आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, अत्यंत क्रिस्पण वेळेमध्ये बोलत आहे. आता मी यानंतर प्राध्यापक विश्वजित जाधव सरांना बोलवते. सर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्स रेहमानपूर येथे कार्यरत आहेत. काव्यलेखन आणि सूत्रसंचालन हे त्यांचे छंद आहेत. आठवणींच्या सावल्या हा ललित लेखसंग्रह प्रकाशित आहे आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. प्राध्यापक विश्वजित जाधव सर. सर्वांना नमस्कार. विचार मंचावरील लेखक मंडळी आणि माझ्या समोर बसलेली समूहातील सर्वच आदरणीय साहित्यिक आणि रसिक मंडळी, माझे लेखन या विषयावर आपण या ठिकाणी परिसंवादामध्ये सहभागी आहोत. मी माझ्या 2004 साली प्रकाशित झालेल्या आठवणीच्या सावल्या या ललित लेख संग्रहाविषयी आपल्या समोर मनोगत व्यक्त करत आहे. ललित लेखन हा एक साहित्याचा समृद्ध असा प्रकार, अनेक गोष्टींना सामावून घेणारा असा हा प्रकार आहे. याच्यामध्ये मीचे अनुभव महत्त्वाचे असतात. लेखकाच्या आठवणी, निसर्ग किंवा मीला सदृश जे काही अनुभव असतील ते ह्या ललित लेखनातून व्यक्त होत असतात. आणि अशा स्वरूपाचंच माझं आठवणीच्या सावल्या हे एक ललित लेखनाचं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या
निर्मितीविषयी मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन की या ललित लेखामध्ये एकूण 23 लेख आहेत. या 23 लेखामध्ये 13 व्यक्तिचित्र आहेत आणि 10 विविध स्वरूपाचे लेख आहेत. या पुस्तकाला आदरणीय डॉक्टर यशवंत पाटील यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि हे पुस्तक मी माझ्या गुरुवर्यांना प्राध्यापक B.D. पाटील सरांना अर्पण केलेलं आहे. या पुस्तकाच्या निर्मितीच्या पाठीमागे मी असे सांगेन की जीवनाच्या टप्प्यावर अनेक वळणावर मला भेटलेली भावलेली माणसं या 13 व्यक्तिचित्रात मी रेखाटलेली आहेत. मग माझी गावाकडची बालपणातली कष्टाळू आजी असेल, मला महाविद्यालयीन काळात शिक्षक म्हणून शिकवणारे प्राध्यापक B.D. पाटील सर आहेत. पुढं नंतरच्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर मला आधार देणारे आणि माझे मार्गदर्शक ठरलेले सासरे भाऊ असतील किंवा पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना मला वर्गामध्ये गद्यपाठ शिकवताना भेटलेले योगीराज वाघमारे, त्यानंतर अविनाश हळवे किंवा सैनिकांच्या माऊली झालेल्या अनुराधा प्रभू देसाई आहेत, नामदेवचे कांबळे आहेत, त्यानंतर सुभाष वाघमारे, आदरणीय डॉक्टर साळुंखे, अशा अनेक व्यक्तिचित्र मला भावली की ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, मला प्रेरणा दिली, मला वेगळ्या पद्धतीनं माझं व्यक्तिमत्व समृद्ध केलं. अशा व्यक्तिमत्वाविषयी आपण लिहावं असं मला मनापासून वाटत होतं आणि या प्रेरणेतूनच मी या व्यक्तिचित्रांचं लेखन केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये मग मागवळून पाहत असताना मला माझं गावाकडची कृष्णा नदी, माझं घर, ज्या रानामध्ये मातीमध्ये रमलो तुम्ही तिथला निसर्ग, या साऱ्याच गोष्टी किंवा विद्यार्थ्यांना शिकवत असताना आलेला अनुभव, अध्यापनातला अनुभव, या साऱ्या गोष्टी आपण व्यक्त कराव्यात, साहित्याच्या रूपानं पुस्तकाच्या रूपानं मांडाव्यात. या मनस्वी भावनेतून या पुस्तकाची निर्मिती झाली असं मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो. आणि मग या सगळ्या आठवणी मी या पुस्तकाच्या रूपानं शब्दबद्ध केलेल्या आहेत. तसं पाहिलं तर माणसाचं आयुष्य हे आठवणींचं असतं. प्रत्येकाच्या मनामध्ये आठवणीचं झाड असतं आणि या आठवणी आपल्याला जगण्याला, चांगल्या आठवणी जगण्याला बळ देत असतात. तर जीवनामध्ये काही कटू आठवणी पण असतात, पण कटू आठवणी बाजूला करून आपण चांगल्या आठवणीचं स्मरण करून आपली ही जीवनाची यात्रा आपण पुढे घेऊन जायला पाहिजे असं या ठिकाणी मला या प्रसंगी सांगायचं वाटतं. आणि मग पुस्तक वाचण्यात जेवढा आनंद आहे तेवढा पुस्तक लिहिण्यात पण आनंद आहे. याची अनुभूती मला या माझ्या पहिल्या पुस्तकानं मला दिलेली आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला पुस्तक लिहितो त्यावेळेला ती निर्मिती आपल्याला आनंद देऊन जाते, असा एक अनुभव या ठिकाणी मला आलेला आहे. या माझ्या पहिल्याच पुस्तकाला 4-5 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. पण पुरस्कारापेक्षा मला या गोष्टीचा आनंद वाटतो की मी अनेकांना हे माझं पुस्तक सप्रेम भेट दिलेलं आहे, सहस्ने भेट दिलेलं आहे. आणि मग अनेकांनी मला हे पुस्तक चांगलं झालेलं आहे का त्याच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी कळवलेल्या आहे. त्याच्यामध्ये मी उल्लेख करेन डॉक्टर केशव देशमुख आहेत, डॉक्टर प्रतिभा पाटणे, डॉक्टर बाबा उपाध्ये, अविनाश हळबे, शिवाजी राऊत आहेत, ज्येष्ठ कवयित्री नीलम मानगावे, उमेश करंबळकर आहेत, प्राध्यापक नंदकुमार शेळके, अशा अनेकांनी या माझ्या पुस्तकाविषयीच्या चांगल्याशा प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत आणि त्यातूनच मला पुढे लिहिण्यासाठी बळही मिळालेलं आहे. हे माझं छोटंसं ललित लेखनाचं पुस्तक मी माझ्या गुरुवर्यांना B.D. पाटलांना अर्पण केलेलं आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन माझे विद्यार्थी विक्रम शिंदे यांनी साहित्य विश्व प्रकाशनातून प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने मी गुरुनायक पुस्तक वाहिलेलं आहे, तर दुसऱ्या अर्थानं माझ्या विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. गुरु शिष्याचं नातं या पुस्तकानं जपलेलं आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर आठवणीच्या सावल्या हे माझं पहिलंच आठवणीतून चित्रित झालेलं किंवा आठवणीतून एकूण व्यक्त झालेलं असं पुस्तक. माझ्या काही 5-50 कविताही आहेत. एका साहित्य संमेलनामध्ये कविता संग्रह प्रकाशित करण्याचा माझा मनोदय आहे. एक 4-5 कथा आहेत. काही अलीकडच्या दिवाळी अंकामध्ये मी त्या कथा प्रसिद्ध दिलेल्या आहेत. मला या ठिकाणी आपल्या साहित्य निर्मितीविषयी बोलण्याची संधी आपल्या समोर दिली. मी त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आता श्री दीपक कुलकर्णी सर यांना लेखनाविषयी बोलायला आमंत्रित करते. दीपक कुलकर्णी उर्फ DS इंजिनियर आहेत. विविध कंपन्यांमधून सुसूत्रीकरण या विषयावर अभ्यासक्रम संचालित करतात. ते एक न्यूरो लिंग्विस्टिक प्रॅक्टिशनर आहेत आणि माइंडफुलनेस आणि हॅपीनेस कोच आहेत. त्याचबरोबर ते सकाळमध्ये स्तंभलेखक आहेत. त्यांना आमंत्रित करते.
अश्रूची कविता मला नेहमी आठवते. मी जेव्हा लिहायला बसतो तेव्हा मोठी कविता आहे ती, मुळातनं वाचावी अशी मी तुम्हाला विनंती करतोय. 2 ओळी त्यातल्या वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला माझ्या लेखनामागच्या भूमिका लक्षात येतील किंवा माझी मनोअवस्था काय असते ते तुमच्या लक्षात येईल. तुम कहते हो कविता लिख दो. सलील कुलकर्णी फार छान चाल दिली आहे या कवितेला. तुम कहते हो कविता लिख दो, मुझे खून बहाना पड़ता है. शब्दों की खींचातानी में नब्जों का धागा कटता है. खूप मोठी कविता आहे ती. खरं आहे, लिखाण करताना रियली नब्जों का धागा अगर कट जाए तरच तुमचं लिखाण अस्सल होतं. म्हणजे थोडंसं जरा वेगळ्या भाषेत तर सांगायचं झालं तर लिहून झाल्यानंतर जर तुम्हाला एक सुस्कारा तुमच्या श्वसनातून जर बाहेर पडत असेल तर तुमचं लिखाण एकटाकी आणि खूप सुंदर झालेलं आहे. अशी माझी क्रायटेरिया लिखाणाची आहे. सुरुवाती कवितेनेच झाली. गाडगे साहेब तुमच्यासारखेच कुठंतरी ते प्रेम गवण्याचे वगैरे दिवस, खूप गांभीर्यानं न घेण्याचे दिवस, तेव्हा पहिली कविता वगैरे झाली. खूप कविता झाल्या. त्यानंतर असं लक्षात आलं की हे काही करू नये, दर्जा काही आपल्या कवितांना नाही आहे. तेव्हा अत्यंत निर्दयपणे कुठलाही पुरावा बाकी न ठेवता त्या कविता पाडून टाकल्या. आणि नंतर असं मी स्वतःला डिक्लेअर केलं की मी कधीही कवी म्हणून एस्टॅब्लिश होणार नाही. आणि कविता होतात मला, मी कविता करत नाही, कविता मला होतात. त्यामुळे मी बहुप्रसावा कवी नाही आहे. त्यामुळे मी स्वतःला कवी म्हणून कधीच डिक्लेअर करत नाही. मी स्वतःला ट्रेनर म्हणून डिक्लेअर करणं, ट्रेनर म्हणून पुढे येणं हे मला जास्त आवडतं. फार फार तर लेखक ट्रेनर, असं स्तंभलेखक ट्रेनर म्हणून मला प्रकाशित व्हायला आवडतं. हे माझं पहिलं पुस्तक आहे, कवी पुस्तक आतापर्यंत छापून झालेलं आहे. पद्मगंधा प्रकाशननं पुण्याच्या हे माझं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. लक्ष्मीकांत देशमुख सरांची त्याला प्रस्तावना आहे. डॉ. गोडबोले सर पुण्यातल्या कार्यक्रमाला माझ्या पुस्तक प्रकाशनाला उपलब्ध होते. लेखनामागची भूमिका आणि स्पष्ट करताना मला माझे डिप्लोमा कॉलेजचे नांदेड पॉलिटेक्निकचे दिवस आठवतात. पहिल्या कविता मी त्या काळात लिहिलेल्या होत्या. सुदैव माझं असं की मला नरळकुरुंकर सरांचा सलग 3 वर्ष सहवास लाभला आणि होळीपर्यंत भूमिका घेऊन कसं लिहायचं याचं अप्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रशिक्षण माझं कुरुंकर सरांच्यामुळे झालं. तेव्हा मी स्वतःकडे अत्यंत त्रयस्थ नजरेनं माझ्या लेखनाकडे मी बघू शकतो. म्हणजे हे सगळं जे काही मी उभा राहिलं नाही किंवा माझी वैचारिक भूमिका जी आहे ती नरण कुरुंकरांनी घोटून घेतली. त्यानंतर सलग माहीत नाही ते जर जगले असते तर अजूनही खूप कॉन्सन्ट्रेटेड कदाचित माझ्याकडनं लिखाण झालं असतं. अजूनही कॉन्सन्ट्रेटेड लिखाण करण्याचा मी प्रयत्न करतो. सध्या सकाळमध्ये लिहितो आहे. दर बुधवारी जरा हटके या सदराखाली पुण्याची जी पुरवणी आहे महाराष्ट्रभर किंवा सगळ्या आवृत्त्यांमध्ये सध्या ते लिखाण माझं प्रसिद्ध होतं आहे. मी मधनं एकांकिका पण लिहिल्या. एकांकिका लिहिण्याचा किस्सा तर खूप अफलातून आहे. परीक्षा घेण्यासाठी म्हणून मी 11वी-12वीच्या सावंतवाडीला गेलो होतो. तिथे आपला सातारचा मूळ असलेला रंगकर्मी नंदू पाटील तो तिथे होताच नाही. मी त्याच्यासाठीच खरं मी सावंतवाडी केंद्र मागून घ्यायचो. कोल्हापूरला होतो त्यावेळेस मी. कोल्हापूरचे माझ्या लिखाणावरती खूप मोठी इम्प्रेशन्स आहेत. तिथे मला धम्मपद रत्नाकर भेटला, विजय चोरमारे भेटला, साक्षात स्मृतिशेष अनंत दीक्षित सर भेटले. दीक्षितचा दी दुसरा आणि क्षीचा क्षी पहिला हे त्यांच्याकडनं तेव्हा मला कळालं. ॲक्युरसी लिखाणातली काय आहे हे मला सर तुम्ही जास्त याच्यावरती प्रकाश टाकू शकता. वैचारिक स्पष्टता पण मला अनंत दीक्षित सरांच्यामुळे मिळाली. कोल्हापूरचे पण माझ्या लिखाणावरती खूप इम्प्रेशन्स आहेत. तर नंदू पाटलांनी त्याला एका स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता. 3 दिवस आधी विषय देणार होते आणि 3 दिवसानंतर
शुद्धलेखनाच्या चुका या पुस्तकाचं शुद्धलेखन पण तिनंच तपासलेलं आहे. नंतर ओंकार पाटील सरांनी त्याच्यावरती अनेक संस्कार केले. अशा पद्धतीनं मी लिखाणाकडे तसा खूप गांभीर्यानं बघतो. म्हणून मी कवी म्हणून डिक्लेअर करून घेतलेलं नाही स्वतःला. तसं खूप कमी लिखाण झालेलं आहे. तरी पण मला लेखक म्हणून माझ्या लेखनाच्या भूमिका मांडण्याची त्या संयोजकांनी संधी दिली. डॉक्टर श्रोत्री सरांनी खूपच म्हणजे पाठलागच केला माझं. आत्तापर्यंत सर मला फोन करत होते. मी एक न्यूरोलिंग्विस्टिकचा कोर्स करतोय सध्या. तो 2 वाजेपर्यंत कोर्स होता. तो आटपून ऑनलाईन चालू येतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पार्थराव म्हणून कोलकात्याचे त्याचे प्रशिक्षक आहेत, ते आमचे मेंटॉर आहेत. त्या सगळ्या एकंदरीत ट्रेनिंग्स नंतर माइंडफुलनेस, सॉफ्ट स्किल्स, इंडस्ट्रीशी असलेला संपर्क या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा पगडा माझ्या लिखाणावरती आहे. एक पुस्तक तिथं ठेवलेलं आहे. माझ्या आत्ताच्या बोलण्यावर ते मार्केटिंग करतो माझ्या पुस्तकाचं. वाटलंच तर यू कॅन परचेस इट फॉर मी. पुन्हा एकदा आम्ही पुस्तकप्रेमी या गटाचे या व्हॉट्सअप एक लिहायचं राहिलं. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर मात्र बऱ्यापैकी लिहित असतो. सातत्यानं लेखन चालू आहे. त्या अर्थानं आपण सगळेच लेखक आहोत. तेव्हा या सर्व लेखकांच्या समोर मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद DS सर. मी वक्ता कसा झालो त्याप्रमाणे मी लेखक कसा झालो हे तुम्ही सांगितलं. आता मी यानंतर राजश्री शहा मॅडमना बोलवते. हे एक मल्टीफॅसेटेड बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ज्येष्ठ गणितज्ञ शकुंतला बेरी यांच्या PA. ते मानसशास्त्र आणि समुपदेशनाच्या गाड्या अभ्यासक, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेशन्स घेतात, लहान मुलांसाठी गोष्टघर चालवतात. 2023च्या नोबेल पुरस्कार प्राप्त लेखिका नर्गिस मोहम्मदी यांच्या व्हाईट टॉर्चरचा मराठी अनुवाद सुद्धा त्यांनी केलाय. त्यांच्याबद्दल खूप गोष्टी सांगायच्या आहेत, पण मी सांगितलं तर त्यांची 5 मिनिटं निघून जातील, म्हणून मी थांबते. राजश्री मॅडम. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील दिग्गज लेखक काजवाडी, माननीय चिटणीस सर, माननीय श्रोत्री सर, फडके सर, कात्रे सर आणि इतर सर्व माननीय सन्माननीय उपस्थित व्यासपीठ हॉल, गणेश हॉल, सगळे मोठे जे आपल्याला येतं, ज्याच्यात आपण तरबेज आहोत तेच काय सांगायचं, म्हणून मी माझे वाचनच्या ऐवजी माझे लेखन याबद्दल लिहिते, बोलायला उभी आहे. खरं तर मी मुद्देच काढून आणले. कदाचित माझं लिखाण थोडं नकारात्मक वाटेल. मी सकाळी माझ्या मैत्रिणीला सविताला हे दाखवले मुद्दे. ती म्हणाली नाही तुला नकारात्मक वाटते, हे नकारात्मक नाही. सगळ्यांची अशीच परिस्थिती असते, तू मांडतीस हेच खूप आहे. हे असं मांडायला तयार होणं खूप कठीण असतं. मला काय म्हणायचंय, मला लेखिका व्हायचंय. मी लेखिका नाही आहे अजून. मी तो प्रयत्न करते, लेखिका होण्याचा प्रयत्न करते. हे सांगण्यासाठी आज मी इथे आले. म्हणजे जर तुम्ही माझं लेखन विचारत असाल तर फार काही तयार नाही आहे, पण मला व्हायची आहे लेखिका. म्हणून आजच्या या व्यासपीठावरच्या सगळ्या दिग्गज लेखकांच्यात मला स्थान मिळालं, याला कारणीभूत एकच आम्ही पुस्तकप्रेमी समूह. त्या समूहाचा हा फायदा आहे आणि त्याचा मी पूर्णपणे ती संधी उचलते आणि इथे उभी आहे. दिसा माझी काहीतरी लिहावे अशा उक्तीनुसार मी प्रयत्न करत आले. शाळेमध्ये निबंध लिहिताना शिक्षक म्हणायचे, ते तू छान लिहितेस, तू लेखिका होशील, फक्त अक्षर सुधार. मग मी अगदी 6वी-7वीत असताना माझ्या परिचयातील एका शेजारच्या महिला कामगाराचं कष्टप्रद अतिशय यातनामय जीवन पाहून तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असताना माझ्या त्या न समस्या वयामध्ये मला समजेल तशा शब्दात बऱ्यापैकी मी 25-30 पानं तिच्याबद्दल लिहून काढली होती. त्याच्यामध्ये काय साहित्य मूल्य होतं, लेखन मूल्य होतं माहीत नाही. मी लिहून काढलं होतं आणि मी ते फक्त आईला वाचायला देईन झाल्यावर असं जाहीर केलं होतं. एकदा माझ्या भावाने ते चोरून वाचलं. तो इंग्लिश मिडियमकडे शिकणारा, माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान, त्याला त्यातलं काय समजत असेल याचा मला खूप राग आला की त्यांनी आईच्या आधी त्यांनी का वाचलं. त्यातून तो मला काय अक्षर आहे कुत्र्याच्या तगड्यात कोंबड्याचं तगडं अशी त्यांनी कॉमेंट पास केली. मी म्हटलं तुला लेखनातलं काही समजत नाही. रागात मी
तिने ते बाळ फाडून टाकलं आणि रडायला लागली. माझी वात्सल्यपूर्ण आई माझ्याजवळ आली, पाठवून हात तिथून म्हणाली, असू दे, पहिलं दाम देवाला. मग माझ्यातली लेखिका लगेच मोठी व्हायला लागली. अशा प्रकारे ते नगरने कुठे निघून गेलो कोणाच्या. महाविद्यालयात गेल्यावर आपण सगळे टीनेजर असतो ना, फुलपाखरी वय असतं, सगळेच कविता करतो आपण, सगळेच सर्रास महाविद्यालयात असताना कविता करतो. त्याप्रमाणे मी काही कविताही केल्या. मग आमच्या डोंबिवलीमध्ये चतुरंग प्रतिष्ठानचं दर रविवारी संवाद म्हणून एक सत्र व्हायचं. संध्याकाळी एक विषय घ्यायचा, ऐनवेळी 5 मिनिटं चर्चा करायची, मुद्दे काढायचे, किंवा पुढच्या रविवारचा मुद्दा आज द्यायचा. त्याच्याबद्दल मी त्या विषयावरती लेख चांगले लिहिले गेले माझ्याकडून. आणि एखादा अशाच कार्यक्रमामध्ये आपले पाडगावकर कवी, माननीय मंगेश पाडगावकर कवी आले होते पाहुणे म्हणून. तर त्यांनी माझ्या लेखाचं वाचन पाहिलं, मुद्दे ऐकले आणि मला मागितलं वाचायला. मला द्यायची लाज वाटायला लागली. तेव्हा काय असं मोबाईलमध्ये काही वगैरे नव्हतं ना, हाताने लिहिलेलं होतं. मला म्हणाले, नाही तू दे, माझंही तरी अक्षर तुझे छान आहे. लिहिलं, वाचून म्हणाले, छान लिहितेस, लक्षात ठेव, रोज काहीतरी लिहित जा. म्हणजे जी सुरुवात मी केली दिसा माझी काहीतरी लिहावे, तेच मला परत पाडगावकरांनी सांगितलं. अगदी काहीही लिही, मग खूप काही तयार झालं की त्यातलं थोडंसं तरी छान असेल, मग तू ठरव काय ठेवायचं काय नाही, असं मला माननीय पाडगावकरांनी सांगितलं. आणि त्यांनी बोलून माझं बाळ काय जे असेल ते 1 पान लेख वाचला, ह्याच्यातच मी फुलून गेले आणि 15 दिवस सगळ्या मैत्रिणीला सांगत गेले. अशा प्रकारे काही ना काहीतरी चालूच होतं. मला मुळातच लिखाण कसं होतं माझ्याच्यानी, मनाला खूप काहीतरी भिडलं, तुम्ही म्हणालात तसं खुपलं, आतमध्ये टोचलं की मगच ते कागदावर उतरतं. आणि तेव्हा म्हटलं ते कागदावर उतरल्याशिवाय मला चेन पडत नाही. मग अगदी ते सहज ओघवतं, सोप्या भाषेत आणि अस्खलित उतरतं. मग ते एक 15-20 दिवसांनी वाचलं, मलाच आश्चर्य वाटतं की हे मीच लिहिलंय का, इतकं छान उतरतं. सगळेच मला त्याबद्दल अगदी छान अभिप्राय देखील देतात. पण मग काय होतं, रोज रोज तुमच्या मनाला काय भिडणार आणि खोपणार ना, त्यामुळे मी रोज काही लिहू शकते. त्यामुळे मी परत मागे पडले. म्हणजे मी माझं लेखन म्हणताना माझं अलेखन किंवा का नाही लेखन याबद्दल मी जास्त सांगते. हे मी माझ्याबद्दल इतरांना सांगण्यापेक्षा मी स्वतःला सांगायचा प्रयत्न करते असं मला वाटायला लागले आता. बरं, त्या काळी पत्रलेखनाची पद्धत होती. मग आता डॉक्टर मॅडमनी उल्लेख करून दिला त्याप्रमाणे शकुंतला देवींबरोबर जेव्हा मी परदेशात वगैरे होते तेव्हा मी पत्रलेखनाच्या द्वारे सगळ्या मित्रमैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या सहवासात होते आणि ते सगळ्यांकडून मला छान लिहितेस असं कळलं. मग माझी लेख जेव्हा शाळेत शिकत होती तेव्हा तिच्यासाठी निबंध स्पर्धातून निबंध, लेख, भाषणं लिहून देणे, कठीण शब्द लिहून देणे, जे देऊ ते ती पाठ करायची म्हणून माझ्याकडून लिहिलं गेलं. असं करत करत मी पुढे गेले आणि मग काही निमित्ताने अभ्यासिकांसाठी व्यक्तिचित्रणं लिहून दिली, नाटिका छोट्या लिहिल्या आमच्या संस्थेसाठी आणि कुठे संवाद लिहून दिले. असं झालं. फक्त एखाद्या कार्यक्रमात एखाद्या वक्त्याचं लाईव्ह नोट्स काढणे याच्यामध्ये माझा हातखंडा आहे आणि मग त्याचं मी छान विस्तृत लेखन करू शकते. मग हे सगळं मी माझ्या, खरं तर माझं वाचन याच्यामध्ये मी जास्त छान करू शकले असते, पण जे आपल्याला छान जमतंय ते काय सांगायचं, म्हणून जे मला शिकायचंय ते बोलावं म्हणून मी माझं लेखन यामध्ये हातपाय मारायचा प्रयत्न करते. या सगळ्या परिस्थितीमध्ये मला अनुवाद करण्याची संधी मिळाली आणि नोबेल पारितोषिक विजेत्या शांततेचा 2023 साली नर्गिस मोहम्मदी यांच्या व्हाईट टॉर्चर या स्वानुभवातील प्रसंगांचा अनुभव इंग्रजी पुस्तकाचा मी मराठीत अनुवाद केला. ती संधी मला मिळाली आणि त्याचं मात्र मला खूप यश त्याचं भोगायला मिळतंय. त्या पुस्तकाला, माझ्या अनुवादाला 3 पुरस्कार मिळाले आणि एका वर्षात म्हणजे 8 महिन्यामध्ये 1000 प्रतींच्या 2 आवृत्त्या त्या पुस्तकाच्या निघाल्या. आणि हे म्हणजे पोहता यायला लागलं मला, थोडंसं असं वाटलं. पण पटकन मला कोणीतरी खाली आणलं, हा अनुवाद आहे, तू लेखिका नाही आहेस, अनुवादिका आहेस. मग आता मी जेव्हा परदेशात गेले होते, आम्ही 8 दिवसापूर्वी परत आलो, तर लेखिका माझ्यातली जागी व्हायला लागली. जेव्हा मॅडम वगैरे गेले होते तेव्हा आपले नाणे साहेब लिहित आहेत, पण मी अजून सुरुवात नाही केली, 1-2च लिहिले. पण आता मी हे जाहीर करते, सगळ्यांनी लिहिलंय, सगळे अमेरिका वारी आणि अमेरिका ट्रिपबद्दल लिहितात, पण मी जाहीर करते माझ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या दृष्टिकोनातून मी अमेरिकेत काय पाहिलं याबद्दल मी एक छोटीशी लेखमाला लिहायचा प्रयत्न करणार आहे.
कात्रे साहेबांनी मला ऑफर केली होती, पण मी त्यांना काही दिलं नाही. कदाचित मी हे या वर्षात देऊ शकेन. धन्यवाद. धन्यवाद रायश्री मॅडम. मी आता प्रदीप कांबळे यांना मंचावर बोलवते. ओघळता वक्तृत्वाचा धबधबा असं तुमच्या वक्तृत्वाचं वर्णन मी खूप ठिकाणून ऐकलंय. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक इथे गेली 25 वर्ष कार्यरत असलेले, वृत्तपत्र लेखन आणि सूत्रसंचालन हे महत्त्वाचे छंद आणि व्याख्यानही हा एक छंद असू शकतो हे तुमच्या बायोडेटामध्ये वाचल्यानंतर कळलं. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती कोषाध्यक्ष आणि अप्रतिम महावक्ता पुरस्काराने सन्मानित असे श्री प्रदीप कांबळे यांना मी आमंत्रित करते. विचारपीठावरील सर्वांना नमस्कार. विचारपीठासमोरील सर्वांना नमस्कार. 5 मिनिटाचा वेळ आहे आणि वक्त्याच्या हातात माईक आला आहे. जेवणानंतरचा तास आहे. गोंधळे साहेब उघड्या डोळ्यानं झोपणारी बरीच माणसं पाहिजे आहेत. त्यामुळे माझं आणि लेखन हे 2 विषय मला दिसतात. माझं काय आणि लेखन काय. मला 5 मिनिटात 3 टप्प्यात बोलायचं आहे. एक, माझं लेखन असेल तर माझ्या प्रेरणा कोण आहे, मी काय लिहिले आणि पुढे काय लिहिणार आहे, हे मी 5 मिनिटात तुम्हाला सांगायचं आहे. रंदाताई फार आणीबाणीचा काळ आहे, पण तरीसुद्धा मी बोलणार आहे. हा परिसंवाद चिटणीस साहेब अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतला तर तो सगळ्यात जास्त गाजेल, कारण नवोदितांना परिसराचा स्पर्श दिवाय लोखंडाचं सोनं होत नाही हे मला पक्क माहिती आहे. म्हणून आपलं तेवढंच बरीच मंडळी बसलीत म्हणून आपलं करून घेतलं, आपलं त्याला प्रमोशन असं म्हणतात नाही का. हां, 5 मिनिटं वेळेत मी अधिक न घालवता मी एवढंच सांगेन की माझ्या लेखनाची प्रेरणा आणि माझं लेखन याविषयी पहिल्यांदा जर मी मुद्दा मांडणार असेल तर मला एक गोष्ट पक्की माहिती आहे. बुद्धाला सगळे शिष्य प्रिय होते, पण आम्रपाली असं वेगळंच काहीतरी लिहायची. गद्यात्मक लिहायची, पद्यात्मक लिहायची. विद्यार्थी सगळे उत्तर हे सरळ सोट लिहायचे. सगळ्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली की आम्रपालीला तुम्ही वेगळं शिकवताय, ही वेगळं लिहिते, वेगळं काहीतरी करते. बुद्धानं सांगितलं नाही रे, तुम्ही सरळ सोट लिहिता म्हणजे त्या गोष्टीकडे तुम्ही सरळसोटपणे पाहता. आणि आम्रपाली ही प्रत्येक अभ्यासाकडे करुणेनं पाहते, म्हणून ती गद्यात आणि पद्यात लिहिते. लेखकाची सगळ्यात मोठी कुठली ताकद असेल ना तर अधिक सुख झालं म्हणून मी लिहित नाही, अधिक दुःख झालं म्हणून लिहित नाही, पण मी जेव्हा स्थिरावतो तेव्हा करुणा नावाची जी शक्ती आहे ना ती तुमच्यामध्ये असेल. मी काय लिहितो, प्रदीप कांबळे कशावर लिहितो, तो फक्त करुणेवर लिहितो. समाजातल्या दुनियेतल्या सगळ्या डोळस असणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे बारीक दृष्टीनं बघतो आणि ते लिहितो. मी प्रभातला दर गुरुवारी लिहितो. जागरमध्ये त्यांच्याच आशीर्वादानं कात्रे साहेबांच्या याच्यावर मी जागर लिहिलं. त्या प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि बाबासाहेब भोसलेच्या मृत्यूनंतर मी त्यांच्याविषयीचा लेख जेव्हा लिहिला, माझं लेखन चाललंय या विषयावर म्हटलं, तेव्हा त्यांचे सगळ्यात शेवटचं शेंदफळ असणाऱ्या त्यांच्या आबा नावाचे सदरबाजामध्ये राहणाऱ्या भावाने तो लेख वाचला सकाळमधला, जागरमधला, की ते कात्रे साहेबांनी मला ती प्रेरणा देऊन घेतला होतं. तेव्हा एकच मला आलं, त्या दोघांच्या विषयी खूप जणांनी लिहिलंय, पण तू आहे ना, तू माझ्या काळजाला हात घातला आणि आज पितृपदवणार नसताना सुद्धा माझ्या भावांची मला आठवण करून दिलीस. ते सगळं लेखकाचं बक्षीस कुठलं असतं तर हे असतं. माझ्या घरात काय आहे, अमिताभ आणि शशी कपूरचा संवाद तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. अमिताभ म्हणतो की मेरे पास बंगला है, गाडी है, सब कुछ है, तेरे पास काय आहे, तर शशी कपूर फक्त मेरे पास फक्त माँ आहे. पण मी अभिमानानं सांगू शकतो की श्रोत्री साहेब माझ्याकडे काय आहे, तर माझ्याकडे तुम्हाला सांगतो की माझं लेखन करताना या व्यासपीठावर उभं राहताना माझ्याकडे स्वतःची माझ्या वडिलांनी विकत घ्यायला लावलेली 5000 पुस्तकं आहेत. इतरांची पुस्तकं आहेत ती, आणि त्यात फक्त माझी 4 पुस्तकं आहेत. त्या सगळ्यांचं सार म्हणून जेव्हा वाचतो ना तेव्हा माझं लिखाण हे समृद्ध होतं असं मला वाटतं. आणि मी ते सातत्यानं करत आलोय. ग्रंथ महोत्सवामध्ये त्या पुस्तकांच्या सहवासात अतिशय सोपं होतं. माझ्यासारख्या पोटासारखे मला यायला प्राध्यापक पण लांडगे सरांना माहिती, मी त्यांचा आवडीचा विद्यार्थी होतो. मी माझी कविता ही लिहिली, ज्ञानाशिवाय माणूस म्हणजे माती विना ताणा, पाव्या विना काढा, शारदे विना विना, पीक नाही राहणार, बोलतो तरी लेखन त्यांची ज्ञानशाही विना. एवढं चांगलं लिहितं ज्ञानेश. मला या लाडे सरांनी थाप दिली आता 5वी मध्ये.
ही कविता लिहिली मी तेव्हा मला प्राचार्य पाटणे, यशवंत पाटणे प्राध्यापक होते, सगळे लिहिली की बीज रुजे पृथ्वीच्या गर्भात ती माती कोणती होती, वटवृक्ष जन्माला येई त्याची जात कोणती होती. ही कविता लिहिली निमेश आप्पास मी लिहिता आलो. आणि मग या सगळ्या अशा कविता एकत्र आणल्या आणि मी प्रणित नावाचा विद्यार्थी चिटणीस साहेब उपस्थित श्रीनिवास पाटील साहेबांच्या 2010 साली हा पुस्तक माझं प्रसिद्ध झालं. मला एका गोष्टीचं अत्यंत भान आहे की लिहिताना लिहिणाऱ्या प्रत्येक माणसानं माझं लेखन म्हणण्याआधी इतरांचं लेखन वाचण्याची ताकद त्याच्याजवळ ठेवली ना तर मग तुम्ही कोणाचं डुप्लिकेशन केलंय, याचं चोरलंय त्याचं चोरलंय असा कुठलाही वाद नाही. मी दर गुरुवारी मी आता सध्या प्रभातमध्ये नातं मनातलं नावाचं सदर लिहितोय. मला मुंबईपासून गोव्यापर्यंत आणि बरोबर नसा खात्री साहेब मला लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या प्रतिक्रियेमध्ये लिहितायत की हे माझं वाटतंय, हे मला वाटतंय. एक दाम्पत्य मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकटंच पडलेलं होतं. पत्नी अतिशय आजारी होते आणि पती सेवा करत होता आणि मी एका मित्राला भेटायला गेलो होतो. त्याच्या पायाला लागलं होतं म्हणून तो सिव्हिलमध्ये पडला होता. त्याच्यावरून मला कथा सुचली की त्याच्या घरचे आले त्याने केला, घरचे न्यायला आले चांगल्या श्रीमंत घरात जाता घातले पण ते दाम्पत्य त्यांच्याकडे जायला तयार नाहीये. त्या दुःखामध्ये मी शिवतो. मी शब्द सांगत त्यांची दीपमाळ नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकांच्या मध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या वडिलांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या मुलांची नावं बाबासाहेब आणि शिवाजीराव काय ठेवली. तेव्हा ते असं म्हणतात की मी माझ्या पोराचं नाव शिवाजीराव असं ठेवलं कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब ही या देशातील दोन महान माणसं आहेत. ती त्यांचं सातत्य मी मरेपर्यंत त्यांचं नाव माझ्या तोंडी यावं म्हणून मी त्यांचे नाव घेतलं. एका प्राथमिक शिक्षकाचं उदाहरण आहे. हे मी शब्द सामर्थ्याच्या दीपमाळ लिहिली आणि त्या नावाची अर्पण पत्रिका लिहिली. त्या पुस्तकाला अक्षर गौरव पुरस्कार मिळाला. पुरस्कारांचा विजय नाही काय मला मगाशी आपण तुम्ही सांगितलं की दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मला गत वर्षी दिला गेला. शाहिरी परवा वाटतं. शाहिरी 5 मिनिटं म्हणून भरपूर बोलतो बरं का. आणि उत्तम वक्ता कुणाला म्हणतात की ज्याला बोलता येतं, सर्वोत्तम वक्ता कुणाला म्हणतात याला थांबता येतं नाही का. म्हणून तो विषय मी एवढा सांगेन की जेव्हा त्या गोष्टी अत्यंत झालं मी विचारलं शब्द सामर्थ्याची शब्दक्रांतीचा शाहिरी पर्व या पुस्तकाला तुम्ही पुरस्कार दिला. म्हटले दिला का तर तिचा माझा एक मित्र आहे डॉक्टर विनोद कांबळे. मी तुम्ही कांबळे म्हणून कांबळ्यांना पुरस्कार दिला का मी असं विचारलं का स्पष्ट. तर म्हटलं मला नको सांगूस तू विजयाला विचार. मग मी सर विजयाला विचार. विजय चौहान विचारलं की माझ्या पुस्तकामध्ये तुला असं काय आढळलं म्हणून तुम्ही पुस्तकात दिला. तर म्हणजे तुझ्या सातारामधला शाहिरांच्या मधला जो सगन भाऊ आहे तो त्या काळामध्ये मुस्लिम धर्मातला एकमेव शाहीर होता की ज्यानं सातारच्या कोटेश्वराची आणि लिमच्या त्या मंदिराच्या देवाची आरती लिहिली. आजही 300 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा त्या ज्योतिबाची आणि पालीच्या खंडोबाची आणि जेजुरीच्या खंडोबाची आरती म्हणली जाते. ती आरती सगन भाऊने लिहिलेली आहे. हा सगन भाऊ मी शोधला. हा प्रतापसिंह महाराजांच्या काळात होता. तो राजवाड्यावर कुठं बसायचा. मग मी इथं गेल्यानंतर मला ग्रँडअप दिसायची. त्या एका बाजूला सगन भाऊ दिसायचे, एका बाजूला उंच बसलेले प्रतापसिंह महाराज दिसायचे आणि मी सहज लिहित बसायचो रायगडचा प्रतापसिंह हायस्कूलमध्ये. गोऱ्या कातडीच्या कसाया गुमान होत चालता. ग्रँडअपला काहीच कळायचं नाही. देशभक्त 200% मुस्लिम म्हणून सगळ्या भक्त उल्लेख केला जातो. दिवसातून 7 वेळा नमाज पडणारा हा माणूस प्रतापसिंह महाराजांकडे शेवट होता. त्याचा या 4 विनंतीवर अत्यंत दुर्दैवी अंत झाला. हे मी जेव्हा लिहिलं तेव्हा त्या म्हणून विजय म्हणाला की त्या पुरस्काराला तू ते सामर्थ्य या शाहिरांचं दाखवलंच म्हणून हा तुला पुरस्कार दिला. ग्रंथमहोत्सवात मी गेली 25 वर्ष काम करतोय. अनेक लेखक अनेक पद्धतीनं लिहितात. त्या सगळ्यांची 2 तरी पानं वाचल्याशिवाय मला झोप येत नाही. मी मोबाईल बाजूला ठेवतो. कारण मित्रांनो माझं लेखन जेव्हा मी म्हणतो ना तेव्हा माझ्या लेखनातून मला एकच वाटतं की या भारतामध्ये माझं लेखन जर श्रेष्ठ असेल तर मी रवींद्रनाथांची शपथ घेऊन सांगतो की आम्ही पुस्तक प्रेमी मधल्या एखादा तरी रवींद्रनाथानंतर साहित्यातलं नोबेल अजून भारतात आलेलं आम्ही पुस्तक प्रेमी मधल्या कुठल्या तरी माणसाला अडचण काय अपेक्षा करायला काय हरकत आहे. श्रोत्री सर अपेक्षा करायला काय हरकत आहे. आणि एकतरी असा एखादा नोबेल पारितोषिक मिळत घेणारा यावा अशी माझी इच्छा आहे. हो या सगळ्या गोष्टीतनं मला माहित आहे की हे लेखन लिहित असताना मी परवा
ह्या सगळ्यांच्या मध्ये मला डॉक्टर लवटे असं म्हणतात. हो, तुझ्या घरात 5,000 पुस्तक आहे, तू उत्तम 7 पुस्तकं लिहिलीस, तुझ्या वडिलांनी तुझी परंपरा चालवली. पण त्याने मला प्रश्न विचारला होता की तुमची पुढची पिढी हे लेखन आणि तू लिहिलेलं कुणी वाचेल का? मला या प्रश्नाचं उत्तर देताना मला फार आनंद वाटला. उदाहरण सांगून थांबणार आहे. कारण याचं कारण असं आहे की माझ्या मुलाचा पगार झाला आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन पहिला पगार झाला आणि साधारणतः अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं. प्रत्येकानं 11,000, 12,000, चित्ती साहेबांनी 11,000, 5 लाख, 1 लाख दिले. आणि मग माझ्या मुलानं सांगितलं की पप्पा तुम्ही साहित्यिक आहात, तुम्ही मागावर चालणार नाही. त्यानं मला न विचारता 5 वाटा करून 1 पावती 9,999 माझ्या साहित्यिक दिली आणि माझ्या नावानं पावती फाडली. एखाद्या देवाला देणगीची पावती फाडली तर देव पावतो असं म्हणतात. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कालच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मी एकच सांगतो, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की माझ्या लेखनानं मी मोठा साहित्यिक होईल का नाही मला माहित नाही. माझ्या लेखनानं मला एखादा मोठा पुरस्कार मला मिळेल का नाही कळत नाही. पण साहित्य पंढरीच्या बाबतीमध्ये इथं कितीतरी, इथं चटणी साहेब आहेत, आमच्या आर्मी निकम आहेत, इथं रमेश वरे साहेब बसलेत, इथं माझे गुरु लांडगे साहेब बसलेत, इथं आमचे कात्रे साहेब बसलेत, इथं फडके साहेब बसलेत. ही सगळी मंडळी आहेत ना, आमचे पंढरी साहेब बसलेत. एवढंच करत असतो. त्यांच्या डोळ्यातलं तेज, त्यांच्या डोळ्याची लेखणीची ताकद घेतो, खिशात घालतो आणि घरी गेल्यानंतर बायकोला एवढंच सांगतो की हे माझ्या ग्रुपमधल्या आम्ही पुस्तक प्रेमीच्या लोकांचं तेज आहे, हे घरभर पसर. माझ्या लेखनाला पुढच्या दिवाळीला आता आकाशकंदील लावायचं आपण बंद करून टाकू. ही मोठी ताकद आज आमच्या लेखनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मला असं वाटतं की माझ्या निर्मितीमध्ये, माझ्या लेखनामध्ये आता नवीन मी शोधत असताना काही नवीन शाहीर अण्णाभाऊंच्या पासून ते पठ्यवापरांच्या पर्यंत असे 6 शाहीर घेऊन नवीन पुस्तक माझं येते. निवेदन सूत्रसंचलनावर पुस्तक लिहावं अशी अनेकांची इच्छा होती. 110 पानं लिहिता लिहिता जवळजवळ 350 ते 400 पानांचं पुस्तक आता तयार होतंय. लवकरच ते तुमच्या ती पसंती तुम्ही कळवावी. मी एकच विनंती करतो की लेखकानं पुस्तक तुम्हाला दिलं अथवा तुम्ही विकत घेतलं तर त्याच्यावरची प्रतिक्रिया जर लेखकाला दिली, हे मला विनंती करायची. ती जर तुम्ही प्रतिक्रिया दिली तर माझ्या घरामध्ये मगाशी DS म्हणाले ते अगदी बरोबर आहे की मी माझी पहिली कविता, माझं लेखन हे सगळं मी माझ्या बायको नावाच्या माझ्या ग्रुप लिडरला दाखवतो. माझ्या लेखनात हे गमक आहे की निस्पृहपणे सगळं मान्य करते आणि ते आम्ही सगळं करतो. त्यातल्या काही चुका असतील तर ते मी काढतो आणि ते पाठवून देतो. आत्तापर्यंत मला कात्रे साहेब याबरोबर दर गुरुवारी मला जसा एखादा दत्ताचा प्रसाद मिळतो तसा हा प्रसाद मला सातत्यानं मिळतो आणि मी आनंदी होतो. आणि मी एवढंच म्हणतो या निमित्तानं का होईना या पालखीचे भोगे होण्याची ताकद मला मिळावी ही विनंती करतो आणि थांबतो. विश्वजित जाधव सर. सुनील शेळके सर. प्राध्यापक विश्वजित जाधव. DS पुढच्या परिसरात लगेच सुरू करू.